विधान परिषद सभापती पदाच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय। पावसाळी अधिवेशनात सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे। भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे या पदावर भाजपनं दावा केला असून राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। सभापती पदासाठी शिंदे गट देखील आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। या अधिवेशनातच सभापतीपद निवडणुकीची शक्यता वर्तवली जाते। तर भाजपचं संख्याबळ जास्त आहे, राम शिंदेंचं नाव आघाडीवर आलंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, काय ताजे अपडेट आहेत? की याच अधिवेशनामध्ये सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली आहे, कारण विरोधकांनी सुद्धा हाच मुद्दा लावून धरलेला आहे सुरुवातीपासून की गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त असल्यामुळे कुठेतरी या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा या निवडणुकीसाठी आता हालचाली सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। त्या अनुषंगाने परिषदेमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे, भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असल्यामुळे भाजपने या पदावरती दावा केलेला आहे आणि राम शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। असं तर 2 ते 3 नावांची चर्चा आहे, मात्र राम शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे। त्याचसोबत शिंदे गटाने सुद्धा, जी आपल्याला माहिती मिळते सूत्रांकडून, की शिंदे गटाने सुद्धा या पदावरती आपला दावा केला होता। त्यांनी म्हटलं होतं की जर विधानसभेमध्ये अध्यक्ष तुमचा असेल तर विधान परिषदेमध्ये सभापती हे आमचं राहिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली होती। मात्र कुठेतरी आता जी माहिती मिळते त्या अनुषंगाने सभापती हे भाजपचेच असणार आहेत आणि त्यासाठी लवकरात लवकर निवड घेऊन हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून जे पद रिक्त आहे ते पद रिक्त भरण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा प्रयत्न केले जात आहे आणि याच अधिवेशनामध्ये निवडणूक होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। निश्चित, धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषद सभापतीपद निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला आहे। या अधिवेशनातच सभापतीपद निवडणुकीची शक्यता वर्तवली जाते।